तर मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो मी पोहोचलेलो आहोत शिवतीर्थ येथे। आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे हे गेट, माझ्या पाठीमागे आपल्याला दिसते हे आहे तिकीट काउंटर। या ठिकाणी आपल्याला तिकीट काढायची आहेत। तर चला आपण आता तिकीट घेऊया आणि तिकीट घेतल्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे 1.5 किलोमीटर। तर चला मित्रांनो आता जाऊया आपण वॉटर पार्ककडे। त्याच ठिकाणी आपल्याला बोटिंग देखील करायचं आहे। तर चला आपण पुढे काय काय आहे या शिवतीर्थ वॉटर पार्कमध्ये आपल्याला आज पाहायला मिळणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। विदर्भातलं सर्वात मोठं वॉटर पार्क आज आपण पाहणार आहोत। नागपूरच्या जवळ असलेलं हे वॉटर पार्क। या ठिकाणी आपल्याला नुसतं वॉटर पार्कच नाही तर इतर ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज देखील करायला मिळतात। त्याचप्रमाणे बोटिंगचा इव्हेंट, वेगवेगळ्या प्रकारचे बोटिंग्स देखील आपल्याला या ठिकाणी करायला मिळतात, अनुभवायला मिळतात। तर असं हे बजेट फ्रेंडली ठिकाण, टुरिस्ट स्पॉट नागपूरच्या अगदी जवळ, म्हणजे जवळपास 55 किलोमीटर अंतरावर आहे नागपूरपासून। आणि सावनेरपासून पुढे 15 किलोमीटर अंतरावर असलेलं हे शिवतीर्थ वॉटर पार्क आज आपण पाहणार आहोत। तरी या वॉटर पार्कविषयीची संपूर्ण डिटेल माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे। कधी यावं, कसं पोहोचावं, त्यानंतर इथे खर्च किती येणार आहे, तुम्हाला काय काय ॲक्टिव्हिटीज तुम्हाला या ठिकाणी करायची आहे, याबाबतची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मित्रांनो माझ्यासोबत आज आपण पहा शिवतीर्थ वॉटर पार्क नागपूर। तर मित्रांनो आम्ही आता पोहोचलेलो आहोत मुख्य इव्हेंट्सच्या ठिकाणी। या ठिकाणावर एंट्री आहे। इथे तिकीट बहुतेक चेक केल्या जाईल गेटवर आणि त्यानंतर आम्ही प्रवेश करू आतमध्ये। तर चला बघूया, मजा करूया, संपूर्ण दिवस आज धमाल करूया आपण या वॉटर पार्कमध्ये। तर अशा प्रकारे आमची एंट्री झालेली आहे। तर चला मित्रांनो आमची एंट्री झालेली आहे वॉटर पार्कच्या गेटमधून आत। आणि आत आल्याच आपण बघू शकता धमाल मस्ती सुरू झालेली आहे याच पॉईंटला। ही आमची पूर्ण टीम आहे। तर बघा मित्रांनो अतिशय महाराष्ट्रीयन पद्धतीने या ठिकाणी स्वागत होत आहे आमच्या ग्रुपचं। बघा नऊवारी हे या ठिकाणी या मॅडम इथे उभ्या आहेत, शिवतीर्थतर्फे हे स्वागत केलं जात आहे। आणि आपण पाहू शकता हा आमचा ग्रुप। तर बघा जोरदार स्वागत या ठिकाणी शिवतीर्थमध्ये आमचं। तर बघा मित्रांनो मी संपूर्ण प्रोग्राम इथला तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला काय काय करायचं आहे, कोणत्या क्रमाने करायचं आहे। तर सर्वप्रथम आपलं या ठिकाणी आता एंट्री झालेली आहे आणि हा फूड झोन आहे। सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी यायचं आहे आणि ब्रेकफास्टची वेळ आहे 9 ते 11:30 या वेळेतच तुम्हाला या ठिकाणी ब्रेकफास्ट मिळतो। बघा मित्रांनो आम्ही आलेलो आहोत फूड झोनमध्ये आणि या ठिकाणी आता आपण करणार आहोत ब्रेकफास्ट। मी तुम्हाला ब्रेकफास्टचे आयटम दाखवतो। हे पोहे आहे, चना रस्सा आहे आणि त्यानंतर इथे तुम्हाला आलूबोंडा आहे ना, काय आलूबोंडा, अगदी नागपुरी स्टाईलचा ब्रेकफास्ट आपल्याला मिळतो आणि चहा देखील या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे। तर आम्ही सर्वप्रथम करून घेणार आहोत नाश्ता या हॉलमध्ये, याला फूड झोन म्हणतात। आणि नाश्ता झाल्यानंतर आम्ही जाणार आहोत पुढील कार्यक्रमामध्ये। कुठे जाणार आहोत हे तुम्हाला कळेलच पुढे व्हिडिओमध्ये। तर चला मित्रांनो आपण सर्वप्रथम करून घेऊया नाश्ता। तर मित्रांनो आपण फिरत आहोत शिवतीर्थ येथे आणि आता आमचा ब्रेकफास्ट झालेला आहे, जो की पहिला प्रोग्राम होता या ठिकाणी आल्यानंतर। आणि आता आम्ही निघालेलो आहोत बोटिंगकरिता। Hey there, what you drinking? 2 shots, let's pour it out. I know what you're thinking, but tomorrow won't come for us. This life that we're living, ain't never gonna give it up. Double shot for the gifted, and one more for us. There you go, drink it up. All this love in a cup. Yeah, we go slow, we go fast. Yeah, we can't get enough. We stay all day, all night, living in paradise. Remember, you don't get it twice. The time of your life. This is the time of your life.
वॉटर पार्कमध्ये एन्जॉयमेंट केल्यानंतर आपल्याला जायचं आहे लंचकरिता. लंच केल्यानंतर आपण जायचं आहे पुन्हा ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीकडे. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीजच्या झोनमध्ये. या ठिकाणी बऱ्याच ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आपल्याला पाहायला मिळतात. बघा, हे मुलं काही ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज करत आहेत. तर आता आम्ही करणार आहोत झिप लाईन. या ॲक्टिव्हिटीसाठी 100 रुपये असा दर आहे, परंतु आमच्या पॅकेजमध्ये इन्क्लूड असल्यामुळे आम्हाला वेगळं तिकीट घ्यायची गरज नाही आहे. बघा, हा स्टार्टिंग पॉईंट आहे झिप लाईनचा. तर चला बघूया कशी होते ॲक्टिव्हिटी. मी करणार आहे. माझं नाव श्रद्धा आहे. मी या शिवतीर्थाबद्दल तुम्हाला काही माहिती सांगणार आहे. अगोदर आपल्याला फर्स्ट नंबर गेटपासून आपल्याला अगोदर तिकीट काउंटरवर प्रोसेस करावं लागतात. त्यानंतर दुसऱ्या नंबर गेटवर आल्यावर तुमच्या वेलकम डान्स होतात. त्याच्यानंतर तुम्हाला ब्रेकफास्ट होतात. त्याच्यानंतर तुम्हाला ब्रेकफास्ट करून झाल्याच्या नंतर वॉटर पार्कला जावं लागते. तिथे कॉस्ट्यूम, लॉकर हे सगळं कॅरी करून तुम्हाला चेंज करून तुम्हाला आमची एक शिवशाही बस अशी नावाची एक बस आहे, त्यामध्ये बसून तुम्हाला बोटिंगला जावं लागते. त्याच्यामध्ये बोटिंगमध्ये आपल्याला 8 प्रकारच्या बोटिंग आहे आणि 2 वेगळ्या बोटिंग आहे. त्या पेबल आहे, डिस्को आणि ऑक्टोबस. त्याच्यामध्ये आपल्याला स्पीड बोट, बनाना बोट, शिकारा बोट, ड्रॅगन बोट आणि सोपा बोट या सर्व राईड तुम्हाला उपलब्ध मिळते. आणि सगळ्यात ज्यांना पर्सनल याने सिंगल जे राईड करायचे असेल ते म्हणजे आहे आपल्याला कयाक आणि पायडल बोट. त्यानंतर ते पूर्ण राईड झाल्यानंतर आपल्याला आदिशक्ती वॉटरफॉलमध्ये एन्जॉय करायचं. त्याच्या लेझर लाईट आहे, रेन डान्स आहे, फोम डान्स आहे आणि मिनी पूल आहे, इतर काही आहे. त्याच्यानंतर झाल्याच्यानंतर तुम्हाला जेवण करायला जायचं आहे. जेवण केल्याच्यानंतर तुम्हाला ॲडव्हेंचरसाठी जिप्सी लागते, आमची जे म्हणतात जंगल सफारी. त्या जंगल सफारीमध्ये बसून तुम्हाला ॲडव्हेंचरला यायचे आहे. इथे आपल्याला 3D शो, झिप लाईन, आर्चरी, तिथली गार्डन आणि किड्याचे जे कोशे असतात, जे छोटे छोटे जे रेशम धागे बनतात ते पण आहे आपल्या इथे दाखवायसाठी. आणि छोटे मोठे असे ॲक्टिव्हिटी आहे. आणि 34 प्रकारचे ब्रिजेस आहे, बर्मा बीच आणि नेट क्लाइम्बिंग वगैरे असे भरपूर ब्रिजेस आहे इथे. हे करून झाल्यानंतर तुम्हाला आणखी आमच्या जंगल सफारीमध्ये बसून तुम्हाला वेगवेगळ्या प्राण्यांचे आनंद घेता येईल. जसे वाघ आहे, हरिण आहे, झेब्रा आहे, हत्ती आहे, असे प्राण्यांनी तुम्हाला जाताना तुम्हाला दिसेल. त्यानंतर तुम्हाला आता लास्टमध्ये अमेजमेंट पार्कमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला आमचा जो कोलंबस जो झुला आहे, सर्वात मोठा जो झुला आहे कोलंबस, त्याची राईड करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे ब्रेक डान्स आहे, ब्रेक डान्स करायचे आहे त्याच्यामध्ये झुल्यामध्ये. त्याच्यानंतर टोरामध्ये आपल्याला मस्त आकाशात उंच झोका घ्यायचे आणि खाली यायचे आहे, ते गोल गोल फिरतात, तसं करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आमचं एक छोटंसं अमेजमेंट पार्क आहे. तिथे बैलबंडीची सवारी, लहान मुलांची खेळणी, सापशिडी आणि आपल्याला सस्याची ॲक्टिव्हिटी, बदकची ॲक्टिव्हिटी, अशा भरपूर ॲक्टिव्हिटी तिथे करायला मिळतात. त्याच्यानंतर आपल्याला लास्टमध्ये आहे जे सेल्फी झोन, त्या झोनवर आपल्याला तिथे डान्स ॲक्टिव्हिटी होतात. ते आमचे जे स्टाफ आहेत ते करून घेतात आणि सगळ्यांना आपल्या तलावर डान्स शिकवतात. त्याच्यानंतर तुम्हाला लास्टमध्ये छानपैकी चाय, नाश्ता, धन्यवाद. त्याच्यानंतर चेकआउट. थँक्यू. तर मित्रांनो, आता आपण चाललेलो आहोत 3D शो पाहायला. 3D शो देखील इथला एक प्रमुख आकर्षण आहे. आपल्याला हा शो देखील पाहायला पाहिजे. खूप चांगला शो आहे म्हणतात तो. तर बघूया आपण कसा आहे. चला. तर बघा मित्रांनो, आपल्याला 3D शोकडे जाताना अशा प्रकारचे हे वाघोबा दिसतात बघा. आणि अशा काही ॲक्टिव्हिटीज पण आहेत. हे बघा, इकडे काही तराजूसारखी ॲक्टिव्हिटीज आहेत आणि वरती सेल्फी पॉईंट आहे एक. तर बघा, असा हॉल आहे इकडे. या हॉलमध्येच असावा तो 3D शो. मला आता उत्सुकता लागलेली आहे की काय आहे नेमकं, कारण भरपूर जण म्हणत आहेत की खूप चांगला शो आहे. काय आहे नेमकं या शोमध्ये बघू. हे छोटंसं थिएटर आहे 3Dसाठी बनवलेलं आणि आपण पाहू शकता अशा प्रकारचे प्रेक्षक येतात. अशी चेअर्स इथे व्यवस्था केलेली आहे. हा चष्मा आहे, हा चष्मा आम्हाला दिलेला आहे त्यांनी. तर या चष्म्यामधून आपल्याला हा सिनेमा बघायचा आहे. चला बघूया कसा आहे. तर असा हा शो आहे बघा, 3D शो आपण पाहतो. तर मित्रांनो, आपण पाहू शकता या ठिकाणी एक झाडावरती बांधलेलं एक छोटंसं हाऊस, सेल्फी पॉईंट म्हणून म्हटलेलं आहे त्याला, परंतु ही पण एक ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी मला वाटत आहे. हे बघा, एक वरती जाऊन आपल्याला मस्तपैकी जंगलचा व्ह्यू करता येतो. याला या ब्रिजवरून
बरेच पर्यटक आनंद घेत आहेत या लाईनचा. आणि त्यानंतर तिथून आपण त्या वरती असलेल्या झाडावरच्या त्या झोपडीमध्ये देखील जाऊ शकतो. तर खरंच मजा येते इथे हे करताना. आता आपलं हे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीचा हा झोन आहे शिवतीर्थ वॉटर पार्कमधला. आणि यानंतर आपण जाणार आहोत जंगल सफारीकरिता. नंतर बरेच काही आणखीन काही ॲक्टिव्हिटीज आहे आपल्याला ज्या तिथे परत गेल्यानंतर एंट्री पॉईंटला करायच्या आहेत. तर चला बघूया पुढे काय काय होणार आहे बघू. तर मित्रांनो, आता आमचं ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज झालेल्या आहेत आणि आता आम्ही जाणार आहोत जंगल सफारी पाहायला. हे बघा, ही गाडी आहे. या गाडीने आपल्याला जावं लागते. तर मित्रांनो, ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आणून सोडण्यात येतं. हे आहे अम्युजमेंट पार्क. तर बघा, तो तिकडचा तो एक राईड, त्यानंतर हा एक राईड. आमचे हे 2 राईड करून झालेले आहेत. दोन्हीमध्ये खूप मजा येते आणि आता हा 3रा राईड आम्ही एन्जॉय करणार आहोत. चला बघूया याचा एक्सपिरियन्स कसा असतो ते. मित्रांनो, एवढं मात्र नक्की की फुल एन्जॉयमेंट आहे. या शिवतीर्थमध्ये आल्यानंतर आपला दिवस कसा जातो आपल्याला कळतसुद्धा नाही. खूप मजा आहे. शिवतीर्थमधली ही एक ॲक्टिव्हिटी मला खूप आवडली, चांगली वाटली. पक्ष्यांसोबत काही पल आपण घालवायला पाहिजे आणि आपल्याला सुकून मिळतो, त्यामुळे अपना पण मिळते. अशा प्रकारचं बघा, हे असं लिहिलेलं आहे आणि खरोखर आपल्याला तसा अनुभव येतो. मी सुद्धा हा अनुभव घेतला. पक्ष्यांसोबत खरोखर थोडा वेळ आपल्याला घालवायला पाहिजे. तर मित्रांनो, इथे वेगवेगळे पॅकेजेस आहेत इथे एंट्रीचे. एक तर आपलं लंचसह असलेलं, लंच ब्रेकफास्ट सहित असलेलं एक पॅकेज आहे जे की 1190 रुपयाचं आहे. आणि त्यापेक्षा कमी पॅकेज 900 रुपयाचं पॅकेज आहे, ज्यामध्ये आपल्याला लंच वगैरे मिळत नाही. बाकीचे मग त्यामध्ये काही गोष्टी इन्क्लूड असतात नसतात. तर हे बघा, हे मी तुम्हाला पूर्ण चार्ट दाखवतो याचा की कशा प्रकारचे हे पॅकेजेस इथे आहेत. हां, अम्युजमेंट पार्कनंतर आपल्याला एक रंगारंग कार्यक्रम इथे असतो. येथील स्थानिक वेशभूषेमध्ये डॅन्सिंग वगैरेचे कार्यक्रम होतात. तर तो सुद्धा एक चांगला सुंदर कार्यक्रम असतो. तर तो सुद्धा कार्यक्रम आपण एन्जॉय करायला पाहिजे. खूप सुंदर हा कार्यक्रम असतो. आणि त्यानंतर होतो आपला चहा पाण्याचा कार्यक्रम. यामध्ये आपल्याला चहा पाण्यामध्ये चहा आणि पकोडे दिल्या जातात. भजे आपले छान एकदम टेस्टी भजे आणि चहा, कडक चहा दिल्यानंतर आपण निघायचं असते आपल्या परतीच्या प्रवासाला. तर मित्रांनो, कसा वाटला आपल्याला आजचा व्हिडिओ? आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पहिल्यांदा जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका. पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.